चर्चा करणार आहोत। पण आजचा चर्चेचा मुद्दा आहे तो मरकटवाडीमधून ईव्हीएमच्या विरोधात राहुल गांधी आता मोठं आंदोलन उभं करणार आहेत आणि त्या संदर्भातली चर्चा आज आपण करणार आहोत। या चर्चेसाठी आमदार उत्तम जानकर आणि त्याचबरोबर राम सातपुते माजी आमदार हे दोघेही आपल्या सोबत असणार आहेत। पण बघूया दिवसभरातले इतर काही महत्त्वाचे बडे मुद्दे। पहिला मुद्दा आहे की आपल्या या सगळ्या आता मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये कुणाला नेमकी संधी मिळणार आहे, कुणाला लॉटरी लागणार आहे, या संदर्भातला फैसला कदाचित 11 तारखेला होऊ शकतो। पुढचा मुद्दा आहे महायुतीच्या शपथविधीच्या पूर्वी नेमकं असं काय घडलं जेणेकरून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली। त्यामुळे हा इनसाइड स्टोरी त्याची आपण जाणून घेणार आहोत आजच्या बडे मुद्द्यावर। पुढचा मुद्दा आहे गेल्या वेळच्या इच्छुकांना यावेळी मंत्रिपदाची संधी आहे की भाकरी फिरवली जाणार। काही जणांना घरी बसवलं जाणार आहे, नव्यांना संधी मिळणार आहे का? खूप इंटरेस्टिंग बातमी आहे आजच्या या बडे मुद्द्यावर। पुढचा मुद्दा आहे राहुल गांधी मार्कडवाडीतून ईव्हीएम विरोधात एल्गार पुकारणार आहेत। त्यामुळे ईव्हीएमच्या विरोधात विरोधकांनी आता रान पेटवायला सुरुवात केलेली आहे। हा सविस्तर रिपोर्टही आपल्याला बघायचा आहे आणि त्याचबरोबर याबद्दलची आज चर्चा सुद्धा आपल्याला बडे मुद्द्यामध्ये करायची आहे। पुढचा मुद्दा सोडाच्या राजकारणाला महाराष्ट्रात आता ब्रेक लागलाय का? उद्धव ठाकरेंच्या त्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय विधान केलंय जाणून घेऊया। हे सगळे मुद्दे आपल्याला बघायचे आहेत, पण आजचा दिवसभरातला एक अतिशय इंटरेस्टिंग मुद्दा अर्थात महायुती सरकारच्या स्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या। तुमच्या सुद्धा कदाचित आपल्या आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळेल का म्हणून कार्यकर्त्यांच्या सुद्धा नजरा लागलेल्या आहेत। उत्सुकता आहे पहिल्या टप्प्यात तिन्ही पक्षातील काही निवडक आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याचं बोललं जातं। काही जुन्या तर काही नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवली जाते। पाहूया खास रिपोर्ट। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस गुरुवारी आझाद मैदानात महायुतीच्या सरकारचा शपथविधी पार पडला। शिंदे मी अजित आशाताई अनंतराव पवार। आता कुणाला मंत्रिपदाची संधी मिळणार याविषयी उत्सुकता वाढली आहे। गेल्या वेळच्या शिंदे सरकारमधल्या मंत्र्यांना पुन्हा संधी मिळणार का? कोणत्या नव्या चेहऱ्यांची मंत्रिमंडळात एंट्री होणार याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। दरम्यान येत्या 2 दिवसात महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची नावं निश्चित केली जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये यावर चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं। भाजपकडून 11 ते 12 आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे, तर शिवसेनेचे 9 ते 10 आणि राष्ट्रवादीचे 8 ते 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं बोललं जातंय। विस्ताराच्या संदर्भात मला असं वाटतं की जवळपास आमची प्रक्रिया झालेली आहे। माझा स्वतःचा अंदाज असा आहे की नागपूर अधिवेशनापूर्वी आम्ही विस्तार करू। भाजपकडून टीम देवेंद्रमध्ये सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, आशिष शिलार, नितेश राणे, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। तर शिवसेनेकडून उदय सामंत, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, दादा भोसे, दीपक केसरकर या नेत्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे। मागच्या वेळेला जे झालं ते राजकीय गणित मांडताना त्यांची अडचण होत होती आणि अशा वेळेला आपण जिद्द करणं योग्य नाही। शिंदे साहेबांचा एक शब्द आहे योग्य वेळेला योग्य निर्णय देण्याचा, आणि मला वाटतं तो काळ आता जवळ आलेला आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, अनिल पाटील, नरहरी झिरवाळ, धर्मराव बाबा आत्राम या नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे। नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्यानं मंत्रिपदावर कुणाची वर्णी लागणार आणि कुणाला कोणती खाती मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.